नमस्कार मित्रांनो, आज मॉर्निंगमध्ये सत्यजित सरांनी ऑलरेडी ह्या 4 टॉपिक्सवर तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे. तर आता मराठीतून MPSCसाठी आपण हे टॉपिक डिस्कशनला घेऊयात. आजचे जे 4 महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, तर GS पेपर 2च्या दृष्टिकोनातून गव्हर्नन्सचा टॉपिक आहे, प्रोहिबिशन ऑन लिकर, दारूबंदीबद्दल. आणि GS पेपर 3च्या दृष्टिकोनातून 3 महत्त्वाचे टॉपिक्स इथे आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया पहिल्या टॉपिकपासून की बिहारमध्ये दारूबंदी ही करण्यात आलेली आहे. तर दारूबंदीमुळे काय काय फायदे होतात किंवा त्याचा काय एक चांगला परिणाम समाजावर होऊ शकतो, तर त्याच्याबद्दल आपण इथे डिस्कस करूयात. आता दारूबंदी ही बिहारने जी केली होती ती 2016पासून केली होती. ठीक आहे. आता याचा सकारात्मक असा परिणाम काय झाला, तर सकारात्मक परिणाम याचा झाला महिला सशक्तीकरणासाठी. महिलांचं इथे योग्य पद्धतीने त्यांना एक ट्रीटमेंट मिळावी, त्यांच्या सोबत होणारे जे काही पारिवारिक हिंसा होती त्या इथे कमी झाल्या. आणि त्यासोबतच ओव्हरऑल ज्या फॅमिलीच्या सेविंग्स आहेत, जो काही अननेसेसरी खर्च होत होते, हे सगळे याच्यामुळे कमी होत गेले. डोमेस्टिक व्हायलन्स हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट ज्याला इथे ॲड्रेस करता आलं, जो इथे कमी झालेल्याचं इथे दिसून आलेलं आहे. तसंच इथे जो काही एक माइंडसेट होता समाजाचा की स्त्रियांचं जे आहे ते काम फक्त किचनपुरते सीमित आहे, चूल आणि मूल इथपर्यंतच त्या सीमित राहिल्या पाहिजे, तर ते अतिशय चुकीचं आहे. आपल्या पितृसत्ताक समाजव्यवस्थेमध्ये महिलांना नेहमीच एक दुय्यम स्थान देण्यात आलं होतं. आणि दारू पिल्यानंतर तर त्यांच्या विरोधात अजून जास्त इथे ज्या काही हिंसा होती, पारिवारिक हिंसा जी होती, ती खूप जास्त प्रमाणात इथे बघायला भेटली. आता दारूबंदीमुळे काय झालं की ओव्हरऑल हिंसा, डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे ते कमी झालं. महिलांच्या प्रती जो काही दृष्टिकोन होता पुरुषांचा तो इथे बदलला आणि महिलांचं योगदान इथे ॲप्रिशिएट करणं हे सुरू झालं. आता प्रोहिबिशन ऑन लिकरच्या संदर्भातले काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण इथे बघूयात. सगळ्यात पहिले तर हा स्टेट लिस्टमधला विषय येतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपलं एक्साईज डिपार्टमेंट, दारूबंदी विभाग हा त्यासाठी काम करत असतो. सेंट्रल एक्साईज हे वेगळं आणि स्टेट एक्साईज वेगळे. तर आपल्या स्टेट एक्साईज डिपार्टमेंटच्या अंडर हा आपला जो लिकर आहे, जी दारू आहे, ही येत असते. आता राज्यांकडे ही पॉवर आहे की दारूबंदी संदर्भात ते इथे काही कायदे बनवू शकतील. आता हा जो दारूबंदीसाठी बनवलेले काही कायदे होते किंवा दारूबंदी कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये ही लागू करण्यात आली होती आत्तापर्यंत, तर गुजरात, बिहार, नागालँड ह्या राज्यांचं नाव तुम्ही मेन्शन करू शकतात. लक्षद्वीप आणि मणिपूरमध्ये पार्शियली बॅन केलेलं आहे, पूर्णपणे बॅन केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर हरियाणा, तमिळनाडू, केरळम. आता केरळचं नाव बदललं आहे, तुम्हाला माहितीच असेल, आपण बोललो होतो. तर केरळमने सुद्धा हे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला होता की दारूबंदी पूर्णपणे, पण त्यांनी तो जो निर्णय होता तो पुन्हा मागे घेतला, कारण तेवढ्या इफेक्टिव्ह पद्धतीने दारूबंदी तिथे होताना दिसत नव्हती किंवा लोकांचा जो काही एक सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे होता दारूबंदीसाठी, तर तो तसा नव्हता. इवन उलटून असं बघण्यात आलं की दारूचं ब्लॅक मार्केटिंग, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रकार होत होते. आता एक अतिशय महत्त्वाचा केस स्टडी पण आणि प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा एक पॉईंट पण आहे हा. तो पॉईंट आहे मिझोरमचा. तर मिझोरमने इथे जी काही टोटल प्रोहिबिशन होतं, तर ते टोटल प्रोहिबिशन इथे त्यांनी हटवून त्याच्याऐवजी त्यांनी एक रेग्युलेटेड लिकर रिजिम, म्हणजे जी काही तिथे असेल लिकर शॉप्स असतील तर त्यांच्यावर काही स्ट्रिक्ट रिजनेबल असे रेग्युलेशन्स त्यांनी इम्पोज केले की जेणेकरून इथे लीगल पद्धतीने जी दारू आहे ती विकता पण येऊ शकेल आणि त्यासोबतच इथे त्यांना योग्य पद्धतीने रेग्युलेटसुद्धा करता येऊ शकेल. आता दारूबंदीमुळे याचा काय काय इथे परिणाम होणार आहे. आता एक लक्षात घ्या, दारूचे असे कुठले हेल्थ बेनिफिट्स आहेत का? बिलकुल पण नाही. मित्रांमध्ये आजकाल ती चर्चा होते, अरे काही नाही, औषध म्हणून पी. लक्षात घ्या मित्रांनो, दारू हे कधीच औषध होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याकडे फार्मास्युटिकल कंपनीज आहेत औषध बनवण्यासाठी. दारूचे हे फक्त आणि फक्त दुष्परिणामच होत असतात. ते तुमच्या किडनीला, तुमच्या लिव्हरला दारू हे डॅमेज करत असतं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा सांगितलं आहे की 200पेक्षा अधिक आजार हे तुमच्या दारूमुळे होत असतात. जवळपास 30 लाख मृत्यू हे जगामध्ये दरवर्षी दारूमुळे होतात. आणि एकूण जे काही मृत्यूचं प्रमाण आहे जगात, तर त्याच्यातले 5.3% मृत्यू जे आहेत त्याला दारू ही पूर्णपणे कारणीभूत मानण्यात आलेली आहे.
आता कॉन्स्टिट्युशनल कॉन्टेक्स्टने जर बघितलं तर आपल्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आर्टिकल 47 जो आहे तर तिथे पब्लिक हेल्थबद्दल चर्चा केली गेलेली आहे. स्टेटला हे निदर्शनं देण्यात आलेली आहे, हे मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगण्यात आलेलं आहे की लेव्हल ऑफ न्यूट्रिशन इम्प्रोवाईज करण्यासाठी तुम्ही जे काही इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स आहेत, दारू झालं किंवा इतर जे काही ड्रग्स असतील जे आपल्या हेल्थसाठी हार्मफुल आहे तर त्यांना इथे स्टेट हे बॅन करू शकतं. तर हा एक DPSPचा पॉईंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे याचा जो काही एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जर तुम्हाला ॲन्सरमध्ये लिहायचं असेल की दारूबंदीमुळे काय काय इथे परिणाम दिसले तर तुम्ही बिहार राज्याचा केस स्टडी नक्की मेन्शन करा. बिहार राज्याने असं म्हटलेलं आहे की जो काही एक सर्वेनुसार की 28.9% जे काही क्राईम रेट होता तो क्राईम रेटसुद्धा कमी झाला. महिलांच्या विरोधात जे काही गुन्हे होत होते, डोमेस्टिक व्हायलन्स होत होता तर हा इथे सिग्निफिकंटली रिड्यूस झालेला दिसलेला आहे. हा एक ग्राफ इथे तुम्ही बघू शकता, सरांनी इथे पोस्ट केलेला आहे तो. ठीक आहे. त्यानंतर एशियन डेव्हलपमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट ADRI यांनीसुद्धा एक सकारात्मक जे काही चित्र आहे त्याच्याबद्दल चर्चा केली. त्यांचं म्हणणं पडलं की 66.6% ज्या किडनॅपिंग किंवा जी काही खंडणीशी संदर्भातले ज्या काही केसेस होत्या त्या कमी झाल्या. ठीक आहे. त्यानंतर 28.3% मर्डर केसेस, 2.3% डकेतीच्या केसेस या इथे कमी झालेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी एक सकारात्मक परिणाम, कुठेतरी क्राईम रेट हा सुद्धा इथे दारूबंदीमुळे रिड्यूस झालेला दिसलेला आहे. तर तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स प्लस क्राईम रेट ह्या दोन्ही गोष्टी इथे ॲन्सरमध्ये नक्की मेन्शन करा. ठीक आहे. त्यानंतर पुअर फॅमिलीज, गरीब परिवारांचं काय व्हायचं की समजा कोणी मजूर असेल, आता त्याची बिचाऱ्याला रोजंदारी भेटली आणि रोजंदारी भेटल्यानंतर जर त्याला त्या पैशातून जर तो रोज दारू पित असेल तर त्यांच्या सेविंग्स मात्र इथे डिक्लाईनच होत जातील. मग त्याच्या परिवारातल्या मुलांचं शिक्षण, पारिवारिक जी काही समस्या हेल्थ असतील तर त्या इथे दुर्लक्षित व्हायच्या. आणि याचा मग दुष्परिणाम किंवा याचाच एक परिपाक काय तर डोमेस्टिक व्हायलन्स. ह्या सगळ्या गोष्टी इथे ज्या आहेत त्या दारूबंदीमुळे कुठे ना कुठे कमी झालेल्या दिसून आलेल्या आहेत. तर हे सगळे केस स्टडी आणि हे जे काही आकडे आहेत तर आपल्या उत्तराला अजून जास्त ऑथेंटिकेट बनवण्यासाठी हे आकडे तुम्ही निश्चितपणे इथे मेन्शन करू शकता. त्यानंतर आता याच्या संदर्भातलं एक दुसरा एक डायमेन्शन दारूबंदीचा आपण एक बघण्याचा आता प्रयत्न करूया. दुसरा डायमेन्शन याच्यामध्ये काय आहे, व्हॉट अबाउट राईट टू चॉईस. अशी राईट टू चॉईस जर असेल तर त्याचं इथे कुठे उल्लंघन होतं आहे का. हे पहा, राईट टू चॉईसचं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फ्रीडम भेटलेला आहे. ह्याचा अर्थ असा नाही की त्याचा आपण योग्य पद्धतीने वापर न करता दारू पिऊन त्याचा वापर करावा, तर हे निश्चितपणे चुकीचं असेल. राईट टू चॉईस आहे, पण राईट टू चॉईसमध्ये मित्रांनो हेल्थ हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. तर हा एक पॉईंट इथे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर इकॉनॉमिक लॉस याचा होणार आहे. तर ठीक आहे, राईट टू चॉईसचा आय एम शुअर तुम्हाला लक्षात आलं असेल. राईट टू चॉईस याचा अर्थ असा नाही की बेजबाबदारपणे वागणं. खूप काही चांगल्या गोष्टी आहेत, हेल्दी गोष्टी आहेत खाण्यासाठी पिण्यासाठी, आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे रादर दॅन दारू पिण्यापेक्षा. त्यानंतर इकॉनॉमिक लॉसबद्दल जर आपण म्हटलं तर ज्या इंडियन मेड फॉरेन लिकर्स ज्या काही इंडस्ट्री आहे तर त्याचं कॉन्ट्रिब्युशन जवळपास 1 लाख करोड टॅक्सेसच्या मार्फत भेटत होतं. 35 लाख जे काही आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना याच्यामुळे पैसा भेटत होता, रोजगार भेटत होता. तर तो कुठेतरी इथे तुमचा जो एक कमी झालेला आहे, तर एक आर्थिक नुकसान इथे होताना दिसते. त्यानंतर बूटलेगिंग म्हणजे स्मगलिंग ज्याला आपण म्हणतो, ब्लॅक मार्केटिंग किंवा स्मगलिंग. तर हे स्मगलिंग ब्लॅक मार्केटिंग इथे सुरू होतं. हे काही लिकर माफियात इथे येऊन जातात. ठीक आहे. आणि मित्रांनो कळतं ज्यावेळेस दारूबंदी असते, ज्यावेळेस ब्लॅक मार्केटिंग स्मगलिंग होतं तर कुठल्याही प्रकारचं इथे क्वालिटी चेक होत नाही. आणि क्वालिटी चेक जर झालेलं नसेल तर कदाचित त्या दारूची जी गुणवत्ता आहे ती अतिशय खालच्या दर्जाची असते. कदाचित सगळे काही क्वालिटी चेक्सचे पॅरामीटर्स पास न केल्यामुळे काय होतं की त्या खराब दर्जाच्या दारूमुळे खूप निगेटिव्ह असे हेल्थ इम्पॅक्ट्स बघायला भेटतात. आणि हे हेल्थ इम्पॅक्ट्स म्हणजे काय की बऱ्याचशा अशा केसेस आपण आत्तापर्यंत बघितल्या असतील. बिहारचीच एक केस होती की जवळपास 70 नागरिक जे आहेत, जे लोक जे आहेत ते इथे त्या दारू पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. तर हा सुद्धा एक इम्पॅक्ट इथे अतिशय इम्पॉर्टंट
तुम्ही ॲन्सरमध्ये मेन्शन करू शकता. तर हेल्थ इम्पॅक्ट तर आपण ऑलरेडी चर्चेला घेतलेलंच आहे की जर क्वालिटी चेक्स नसतील तर दारू पिऊन लोकांचा मृत्यू होऊ शकतो, दुष्परिणाम त्याचे खूप जास्त होऊ शकतात. ज्युडिशियल बर्डन, आता काय होतं की जर एखाद्या राज्यामध्ये दारूबंदी असेल तर काही आर्टिकल्स असे होते किंवा काही रेफरन्सेस असं सांगायचे की ब्लॅकमेल करणं किंवा कोणाच्या घरात दारूची बॉटल ठेवून त्यांना फसवणं, हे असले काही प्रकार जे आहेत ते होऊ शकतात. ठीक आहे, हॅरॅशमेंटचे काही केसेस होऊ शकतात. तर हा सुद्धा एक इम्पॅक्ट इथे आहे. तर याचं कन्क्लुजन आपण आता काढूया, त्याचं वे फॉरवर्ड काय असू शकतं. हे पहा, जर दारू ही हेल्थसाठी हानिकारक आहे हे तर निश्चितपणे सत्य आहे, सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. पण आता जर प्रोहिबिशन स्ट्रॅटेजी जर फेल होत असेल तर मग याचं एक योग्य ऑल्टरनेटिव्ह काय असला पाहिजे. तर एक कंप्लीट प्रोहिबिशन जर करता येत नसेल तर मग जसं आपण आधी चर्चेला घेतलं, मी तुम्हाला सांगितलं की मिझोरमने ज्या पद्धतीने स्ट्रिक्टली रेग्युलेट करण्यासाठी काही नियम बनवले तर तसे स्ट्रिक्ट नियम लॉज इथे बनवले गेले पाहिजे. काउन्सिलिंग इथे केलं गेलं पाहिजे, सोशल अवेअरनेस इथे वाढवला गेला पाहिजे. त्यानंतर डिॲडिक्शन रिहॅबिलिटेशनसाठी दारूमार्फत कमावलेला जो पैसा आहे तो इथे वापरण्यात आला पाहिजे. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा ज्या काही सामाजिक असे उपाययोजना असतील किंवा सामाजिक जे काही इनिशिएटिव्ज असतील तर त्याच्यासाठी सुद्धा हा पैसा इथे योग्य पद्धतीने वापरला जाऊ शकतो. तर हे काही पॉईंट्स इथे आपण वे फॉरवर्डमध्ये मेन्शन नक्की करू शकतो. ठीक आहे, याच्यावर एक प्रश्न प्रीच्या दृष्टिकोनातून आहे, त्याचं उत्तर लिहून याचं करेक्ट ॲन्सर मला कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मेन्सच्या दृष्टिकोनातून सत्यजित सरांनी हा एक प्रश्न इथे बनवलेला आहे. क्रिटिकली एक्झामाइन द इफेक्टिव्हनेस ऑफ प्रोहिबिशन ऑफ अल्कोहोल इन इंडिया अँड सजेस्ट सम ऑल्टरनेटिव्ह पॉलिसी मेजर्स. तर गव्हर्नन्ससोबतच हा प्रश्न कदाचित आपल्याला पेपर 1 इंडियन सोसायटीच्या दृष्टिकोनातून सुद्धा इथे विचारला जाऊ शकतो. तर याच्यातले कीवर्ड्स कोणते कोणते असतील ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर याचं उत्तर दिलं तर ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवा, मी त्याचं असेसमेंट करून नक्की तुम्हाला देईल. पुढची जी बातमी आहे ती इंडियन एक्सप्रेसमधली आहे. वर्व 102 वन टाईम जीन एडिटिंग थेरपी, कशासाठी? इनसाइड वन शॉट थेरपी टू लोअर बॅड कोलेस्ट्रॉल. आता जे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आहे ज्याला म्हटलं जातं बॅड कोलेस्ट्रॉल, हे नाव लक्षात राहू द्या मित्रांनो. गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल हे आपण नेहमी म्हणत असं. आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा आपण बऱ्याचदा म्हणतो की आपल्या घरच्या तुपामध्ये, साजूक तुपामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं आणि जे बाकीचं बाहेरचे असतील किंवा जे काही फ्राईड गोष्टी त्याच्यामध्ये तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल, वडापावमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल. तर बॅड कोलेस्ट्रॉलला आपण काय म्हणतो, तर बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन. आता ह्या लो डेन्सिटी लिपोप्रोटीन बॅड कोलेस्ट्रॉलचा काय काय इम्पॅक्ट होतं, तर आपल्या ज्या आर्टरीज त्यांना ते ब्लॉक करतं. जसं तुम्ही ह्या फिगरमध्ये बघू शकतात, ही आपली नॉर्मल आर्टरी आणि ही आर्टरी जी आहे ही ब्लॉक होते. तर इथे प्लाक डेव्हलप होतात, आर्टरीज हे कमी होतात, ब्लड फ्लो जो आहे तो रिड्यूस होतो आणि हार्ट अटॅकची किंवा हार्ट स्ट्रोकची इथे रिस्क वाढलेली असते. तर याच्यासाठीच्या एक्झिस्टिंग ट्रीटमेंट काय काय आहे, तर स्टॅटिन्स ही एक मोस्ट कॉमनली यूज ट्रीटमेंट आहे. त्याच्यात काय होतं, इट रिड्युसेस द अमाऊंट ऑफ कोलेस्ट्रॉल प्रोड्यूस बाय द लिव्हर, तर याला ते कमी करतं. दुसरी काय आहे एझेंटीमाइम. सो एझेंटीमाइममध्ये काय होतं की इट रिड्युसेस ॲब्सॉर्प्शन ऑफ कोलेस्ट्रॉल फ्रॉम द इंटेस्टाईन. तर स्टॅटिन्समध्ये काय होतं आहे की इथे कोलेस्ट्रॉलची जी अमाऊंट आहे ती कमी केली जाते आणि एझेंटीमाइममध्ये काय होतं आहे की जे ॲब्सॉर्प्शन आहे कोलेस्ट्रॉलचं इंटेस्टाईनपासून ते इथे कमी करण्यात येते. तर हे 2 पॉईंट्स प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून SNT तुम्हाला याच्यावर स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर कुठलं स्टेटमेंट करेक्ट हे कदाचित उलटसुलट केलं तर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतात. तर हे लक्षात राहू द्या की स्टॅटिन्स आणि एझेंटीमाइममध्ये काय होतं. आत्ता जी मुख्य बातमी आहे वर्व 102 वन टाईम जीन एडिटिंग थेरपी, याच्यामध्ये नेमकं काय होईल, तर सायंटिस्टने इथे हे टेस्ट केलं आहे वर्व 102 आणि ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काय होणार आहे, ह्या प्रयोगानुसार एक वन टाईम जीन एडिटिंग थेरपी होईल जी काय करेल, जी आपल्या बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करेल. कशा पद्धतीने, इथे वर्व 102 ही जी आहे ही एक वन टाईम इंट्राव्हेनस इन्फ्युजन इथे केलं जाईल. ठीक आहे, आता हे इथे इन्फ्युजन केल्यानंतर पुढे काय होणार आहे, इट ट्रॅव्हल्स टू द लिव्हर सेल्स. ठीक आहे, इथे ते येईल हे इन्फ्युजन केल्यानंतर. फाईन. आता हे तिथे आल्यानंतर वेअर इट युजेस बेस एडिटिंग टू स्विच ऑफ दी PCSK9 जीन. तर इथे PCSK9 जीनला इथे तो त्याच्यावर हा जो
इन्फ्युजन केल्यानंतर काय होणार आहे, त्याला तो एडिट करेल, त्याच्या बेसला तो एडिट करेल आणि बेसला एडिट करून तो इथे रिड्यूस करेल कसलं, प्रोडक्शन ऑफ PCS9 प्रोटीन, PCSK9 प्रोटीन. आणि त्याच्याने काय होईल, विच दॅट अलाउविंग बॅड कोलेस्ट्रॉल रिसेप्टर टू रिमेन ऑन लिव्हर सेल, आणि ते रिसेप्टर रिमूव्ह करतील बॅड कोलेस्ट्रॉलला फ्रॉम द ब्लड अँड देअर बाय लोवरिंग LDL कोलेस्ट्रॉल बाय अ पोटेन्शियली लॉंग पिरियड आफ्टर सिंगल ट्रीटमेंट. तर ही ट्रीटमेंट जी आहे ही थोडीशी इफेक्टिव्ह राहील. आता व्हॉट डज PCSK9 इथे ते काय करतं, तर हा जो जीन आहे हा इथे इन्स्ट्रक्शन देईल लिव्हरला टू प्रोड्यूस प्रोटीन कॉल्ड PCSK9. ठीक आहे. आता हा जीनने इथे इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर नॉर्मली जो बॅड कोलेस्ट्रॉल रिसेप्टर आहे आपल्या लिव्हर सेलमध्ये, तो काय करतो, तो कॅचरच्या भूमिकेत असतो आणि तो काय करतो, रिमूव्ह करतो LDLला म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलला फ्रॉम द ब्लड. आणि PCSK9 प्रोटीन जे आहे इट डिस्ट्रॉय सम ऑफ दिस LDL रिसेप्टर्स. तर अशा पद्धतीने इथे जीन एडिटिंग थेरपीनुसार जे काही बॅड कोलेस्ट्रॉलची जी समस्या आहे त्याचं इथे सोल्युशन काढण्यात आलेलं आहे. प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून सत्यजित सरांनी हा जो एक प्रश्न बनवलेला आहे, सॉरी हे 2 प्रश्न आहेत, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आता आजची जी पुढची बातमी आहे ती आहे ब्रिक्सने अपोज केलं, युरोपियन संघाने जो कार्बन बॉर्डर टॅक्स इम्पोज केला आहे त्याला. तर आता समजूयात हा कार्बन बॉर्डर टॅक्स नेमका काय प्रकार आहे. आजच्या द हिंदूमधली ही न्यूज आहे. आता हा जो कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम जे आहे, तर ही एक पॉलिसी आहे युरोपियन युनियनने बनवलेली. कशासाठी, की ह्या पॉलिसीच्या मार्फत ते कार्बन इमिशनला कमी करू इच्छितात. कशा पद्धतीने, कार्बन टॅक्स इम्पोज करून इम्पोर्टेड प्रोडक्ट्सवर. आता जे काही त्यांनी आयात केलेल्या वस्तू असतील, आता त्यांचं काय म्हणणं आहे, त्या आयात केलेल्या वस्तू निर्माण करण्यासाठी जर खूप सारं कार्बन इमिशन झालेलं असेल आणि त्या इमिशन स्टँडर्ड्सला इथे जर फॉलो केलं गेलेलं नसेल, तर त्याच्यावर ते हा कार्बन टॅक्स लावतील, कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम. निश्चितपणे एक सकारात्मक दृष्टिकोनातून जर बघितलं तर ग्रीन हाऊस गॅस इमिशनला हे कमी करेल. काही असे जे देश आहेत की जे खूप कमी दर्जाचे किंवा कमी प्रतीच्या काही वस्तू बनवतात, पण त्या वस्तू बनवण्यासाठी खूप सारं ग्रीन हाऊस गॅस इमिशन पण त्यांच्याद्वारे केलं जातं, पण तसल्या प्रकारची क्वालिटी ते निर्माण करत नाही आहे. तर त्यांनासुद्धा इथे डिस्करेज केलं जाईल. जे काही एक अनड्यू ॲडव्हान्टेजेस काही देशांना मिळत होते ते सुद्धा इथे कमी होतील. आता याचं इम्प्लिमेंटेशन मित्रांनो हे केलं गेलं होतं जानेवारी 1, 2026 पासून. आणि जो आपला फर्स्ट कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम जे आहे त्याच्यामुळे काय होणार होतं, की जे कार्बन इंटेन्सिव्ह इम्पोर्ट्स आहेत जसं की स्टील, ॲल्युमिनियम, आयर्न, सिमेंट, फर्टिलायझर्स, तर इथे यांना निर्माण करण्यासाठी लागणारी जी काही ऊर्जा आहे, तर ती ऊर्जा ही एकतर आपल्या स्वच्छ ऊर्जेच्या स्रोतापासून निर्माण केलेली असावी आणि हे सर्व निर्माण करत असताना कार्बन इमिशन कमीत कमी व्हावं. निश्चितपणे आता जर हे मेकॅनिझम जर आपण बघितलं तर क्लीन एनर्जी त्याला इथे कुठेतरी प्रमोट केलं जातं आहे आणि निश्चितपणे हे एक सकारात्मक मानलं जाईल. आणि आता UKचा प्लॅन काय आहे, टू इम्प्लिमेंट कार्बन टॅक्स मिररिंग द युरोपियन युनियन्स CBAM फ्रॉम अर्ली 2027. चला, तुम्ही क्लीन एनर्जीबद्दल इथे चर्चा करत आहात, खूप चांगली गोष्ट आहे. पण मग हे पण तर लक्षात घ्या की जगामध्ये ज्या काही 2 विचारधारा आहेत किंवा जगामध्ये जी एक ग्लोबल डिव्हाइड जर आपण बघितलं, की ज्या देशांनी ऑलरेडी औद्योगिक क्रांतीच्या मार्फत प्रगती साध्य केलेली आहे आणि आत्ता ते कार्बन इमिशन कमी करण्याबाबत चर्चा करत आहेत, मग त्या देशांचं काय, की ज्यांनी किंवा ज्या देशांमध्ये येत्या काही मागच्या दशकांमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली आहे, मग या कार्बन टॅक्समुळे जर त्यांना त्यांची औद्योगिक क्रांती किंवा त्यांची औद्योगिक वृद्धी जरी थांबवावी लागत असेल, तर जे गरीब किंवा जे डेव्हलपिंग कंट्रीज आहे, विकसनशील जे देश आहे, तर ते कधीच विकसित होऊ शकणार नाही. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो. आता याचा परिणाम आपल्या भारतावर काय होऊ शकतो. भारताच्या परिणामाच्या बाबतीत जर आपण इथे बघितलं तर भारत हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲल्युमिनियम, आयर्न, स्टील याची निर्यात करत असतो.
ठीक आहे. आता याच्या निर्यातीवर त्याचा परिणाम होईल, कारण आपल्या भारतामध्ये यांना निर्माण करण्यासाठी जी ऊर्जा वापरली जाते तर ती मुख्यतः आपली कोळशावरच आधारित आहे. भारतामध्ये जी टोटल एनर्जी कन्झम्पशन होतं तर त्याच्यापैकी मित्रांनो जवळपास 70% एनर्जी कन्झम्पशन जे आहे ते आपल्या कोळशावरच अवलंबून आहे. म्हणजे काय की आपल्या देशामध्ये क्लीन एनर्जी आणि त्यासाठीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अजून पूर्णपणे तेवढं डेव्हलप झालेलं नाही आहे. तर आता कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझमने काय होईल की भारतातल्या या वस्तू म्हणा किंवा इतर देशातल्या वस्तू की जे कोळशावर आधारित ऊर्जा स्रोतापासून निर्माण केलेल्या आहेत तर त्या युरोपमध्ये किंवा युरोपीय महासंघामध्ये त्या महागतील. आता मित्रांनो मला एक सांगा, जर कुठल्या गोष्टींच्या किमती वाढल्या तर स्वाभाविक आहे की जर प्राईज राईज जर होत असेल, प्राईज इन्क्रीज होत असेल तर कुठेतरी त्याची डिमांड जी आहे ती डिमांड कदाचित डिक्रीज होईल. जे काही इंडियन प्रॉडक्ट्स आहेत किंवा डेव्हलपिंग देशांनी निर्माण केलेले जे काही प्रॉडक्ट्स आहेत त्याची पॉप्युलॅरिटी इथे कमी होईल. त्यांना विकत घेणारे जे काही जी बाजारपेठ आहे तर त्याच्यामुळे त्यांना विशेष असा फायदा होणार नाही. म्हणून ब्रिक्सच्या देशांनी याला विरोध दर्शवलेला आहे की इथे अशा प्रकारे हे टॅक्स इम्पोज करणं हे कुठेतरी जे विकसनशील देश आहेत तर त्यांच्यासाठी याचा एक दुष्परिणाम होऊ शकतो. ठीक आहे, तर हा एक पॉईंट लक्षात घ्या. याच्यावर अजून पण काही महत्त्वाचे अपडेट्स येत्या नजीकच्या भविष्यामध्ये येतीलच आणि त्याच्यावर आपण पुन्हा एकदा चर्चा करू. याच्यावर एक प्रश्न परत मेन्सच्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे सत्यजित सरांनी की युरोपियन युनियन्स कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम व्हाईल एम्ड ॲट प्रिव्हेंटिंग कार्बन लिकेज अँड प्रमोटिंग क्लीनर प्रोडक्शन पोजेस सिग्निफिकंट चॅलेंज फॉर डेव्हलपिंग इकॉनॉमीज सच ॲज इंडिया. तर याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो आणि याचा एक वे फॉरवर्ड बॅलन्स अप्रोच काय असला पाहिजे ते तुम्ही उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा आणि माझ्यापर्यंत तुम्ही ते नक्की पाठवा. मी त्याला ॲसेस करून नक्की त्याचा फीडबॅक देईल आणि प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून हे 2 प्रश्न आहेत याचं उत्तरसुद्धा तुम्हाला मला सांगायचं आहे. आजची चौथी बातमी आहे मखाना. मखाना तुम्ही कदाचित एक सुपर फूड म्हणून रोज खात पण असणार. दॅट्स व्हेरी हेल्दी. PIBने ही न्यूज मेन्शन केलेली आहे. तर आता ही न्यूज नेमकं काय आहे? मखाना हे एक ॲक्वॅटिक क्रॉप आहे. कुठे ते ग्रो केलं जातं? शॅलो पॉन्ड्स, लेक्स, वेटलँड्समध्ये हे ग्रो केलं जातं. हे बेसिकली एक सीड आहे, एडिबल सीड. आणि भारत हा सगळ्यात जास्त मखाना प्रोड्यूस करतो संपूर्ण जगात. मेजर प्रोड्युसिंग स्टेट्स कोणते कोणते आहेत? बिहार, वेस्ट बेंगॉल आणि आसाम. त्यातल्या त्यात 90% प्रोडक्शन जे आहे हे एकट्या बिहारमध्ये होतं. म्हणजे भारतातलं जे टोटल मखानाचं जे प्रोडक्शन आहे त्यातलं 90% हे बिहारमध्ये होते. भारत हा जगातला सगळ्यात जास्त मखाना प्रोड्यूस करणारा देश आहे. आता नेमकं प्रॉब्लेम काय आहे की बिहारमध्ये त्याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात जरी होत असलं तरी एक्सपोर्टसाठी आवश्यक असं जे काही तुमचं नेटवर्क असलं पाहिजे, जे काही एक फॅसिलिटीज असल्या पाहिजे, कार्गो फॅसिलिटी, एअरपोर्ट फॅसिलिटीज, तर ते एक इन्फ्रास्ट्रक्चर त्याला भेटत नाही आहे. आणि होतं काय, प्रोड्युसर सगळ्यात मोठा बिहार, परंतु पंजाब आणि आसाममध्ये ते येऊन तिथे ते प्रोसेसिंग होऊन रिपॅकिंग होऊन ते इथून बल्कमध्ये ते तुमचे काय होतात ते एक्सपोर्ट होतात. तर बिहारला याच्यामुळे काहीच फायदा होत नाही आहे जो व्हायला हवा तेवढा. तर त्यामुळे याचं एक योग्य पद्धतीने एक एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर हे निर्माण करणं काळाची गरज आहे. आणि ह्या एक्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ना केवळ मखाना सेक्टर पण त्याच्याशी संबंधित जे काही समुदाय आहे तर त्याचासुद्धा याला भरपूर फायदा होऊ शकतो. आता मखानाला सुपर फूड का म्हणतात? कारण याच्यामध्ये आहेत कार्बोहायड्रेट्स, हाय क्वालिटी प्रोटीन, डायटरी फायबर्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, आयर्न. आणि याच्यामध्ये सोडियमची मात्रा अतिशय कमी आहे, कोलेस्ट्रॉल फ्री आहे, फॅट पण अतिशय कमी आहे याच्यामध्ये. याच्यातलं जवळपास 95% प्रोटीन जे आहे ते पचायला अतिशय हलकं आहे आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स, त्याच्यामुळे याला सुपर फूड म्हटलं जातं. तर हे लक्षात राहू द्या बाळांनो की सुपर फूड का म्हटलं जातं, तर हे त्याच्यामध्ये असलेल्या ह्या सर्व गोष्टींमुळे प्रिलिम्समध्ये याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आता ग्लायसेमिक इंडेक्स काय असतो? इट टेल्स अस हाऊ क्विकली अ कार्बोहायड्रेट कंटेनिंग फूड रेजेस ब्लड ग्लुकोज, ब्लड शुगर आफ्टर इटिंग इट. तर हा सुद्धा एक SNTचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपलं एक नॅशनल मखाना बोर्डसुद्धा आहे, अनाऊन्स इन द युनियन बजेट 25-26. हेडक्वार्टर याचं पूर्णिया बिहारमध्ये आहे आणि एंटायर मखाना व्हॅल्यू चेन सिस्टमला स्ट्रेंथन करण्यासाठी याची इथे स्थापना करण्यात आलेली आहे.
प्रिलिम्सचा एक प्रश्न, याचं उत्तर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा सांगू शकतात. तर ह्या होत्या मित्रांनो आजच्या काही महत्त्वाच्या न्यूज. उद्या भेटूयात उद्याच्या आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ज्या काही न्यूज असतील त्याच्या ॲनालिसिससाठी. मीनवाईल तुमच्या पण काही न्यूज असतील किंवा तुमच्या वाचण्यात आल्या असतील ह्या 4 महत्त्वाच्या न्यूज व्यतिरिक्त की ज्या तुम्हाला वाटत असतील की मी डिकोड कराव्या, तर त्या न्यूजसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याच्यावर देखील आपण चर्चा करूयात. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि विसरू नका आपल्या SPM IAS अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला. थँक्यू सो मच.